हे जा पप्प्याला साधं समजू नकोस. ज्याला कुणाला माझं स्वयंवर जिंकायचंय त्याला 3 परीक्षा पास व्हायला लागल. एक होणार तोंडी परीक्षा, दुसरी परीक्षा असणार आहे कार्यानुभवाची, तिसरी आणि शेवटची परीक्षा असणार आहे ताकदीची परीक्षा. आता या समजा परीक्षांमध्ये जो कोण पास होईल तो माझं स्वयंवर जिंकणार आणि माझा नवरा बी होणार. खरंच दगड उचला की. अरे वा पप्या वा. अरे वड तू. अरे तुझ्या लग्नामध्ये मी लई नाचणार बघ. पप्या 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 आपण सगळे नाचायचो. मी करतो परत करतो. अरे या दौलतवाडीच्या पाण्यात काहीच ताकद नाही की. आमच्या गावातल्या माणसांना सांगितलं असतं का नाही तर 10 दगड उचलून आणली असती. पण ही तर सगळी खेळपाटच आहे. सरपंच ते आपल्या गावचा अपमान आहे. होय पण आता करायचं काय? कुणालाच तो दगड उचलता येणं झालाय. सरपंचच्या नात्याने तुम्ही असा अपमान सहन तरी कसा करून घेताय हा? अहो राणासारखा पैलवान असताना ते बी. हा वज्रकेशी जिंकलेल्या राणाचं गाव आहे अशी ओळख आहे आपली. हा काय नाही हो, आता भुस्सा भरलेला पैलवान आहे तो. अजिबात नाही. राणा दगड उचलणार म्हणजे उचलणार. हा यो देता आणतो यो दगड. इकडे नाही दगड. राणादा राणादा ये अरे थांबा. कशाला दंड करायला लागलाय? नका बोलवू त्याला. दम नाही म्हणूनच मागे जाऊन पडलाय ना व. हो काय म्हणलात? दम नाही म्हणून? नाही आला राणादा. हा राणादा ये. काय म्हणलात? हो यो दगड उचलून एका हाताने इकडे आणतो का नाही बघा तुम्ही. आणि नाही आणलं का नाही तर नाव बदलून टाका माझं. कळलं काय? वा राणादा वा. बघितला कदम का अजून बघायचंय? जिजा तुझ्या गावातली माणसं असली 10 दगड आणत असतील पण आमचा राणादा असली 100 दगड आणेल ती सुद्धा एका हातानं. हा अरे वा. मग कौतुक तर करायच पाहिजे की तुमच्या पैलवानाचं. वा मालक.
राधा हा पण इथवर तर आणला की मी काय. हा मग आणि ते बी एका हातावर आणलाय. राधा एक नंबर ताकद, एक नंबर पलवान. अरे तू दौलतवाडीचं नाव राखलंस. चला म्हणजे तुम्ही कोण नाही, पण ह्यो पैलवान या परीक्षेत पास झाला म्हणायचं. ए अरे हे कसं काय? वय वय आतापर्यंत सगळ्या परीक्षेत फक्त आणि फक्त राणा पास झालाय काय रे. नाही 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 ते माझा काय संबंध. हा. ते पास बीस काय नाही काय. ते तुमच्या ते स्वयंवर वेंबरशी माझा काय बी संबंध नाही. हा असं कसं मग भाग कशाला घेतला परीक्षेत. चला आता 2 परीक्षा पास झालाय, शेवटची परीक्षा पास झाला की तुझ्या गळ्यात माय घालायला मी मोकळी. सांगत होतो की घोड्या मारते. मी काय भाग बी घेतलेला नाही आणि मी काय भाग बी घेत बी नसतो. आणि तुम्हाला समजा सांगून ठेवतोय. आणि इथनं पुढे कोणी जर माझं नाव घेतलं का नाही तर मुंडीत पिरगून टाकीन एकेकाची सांगून ठेवतोय. वा बाजूला. काय करायचं आता पुढची परीक्षा आणि मला खात्री आहे मालक त्यात पण भाग घेणार. आता परीक्षा हिमतीची. जो कोण माणूस या वर्तुळ ओलांडून माझ्या पोतूर पोचल आणि मला लग्नाची मागणी घालल त्याच्या संगटच मी लगीन करणार. सरपंच मी पहिला आज जाणार सांगून ठेवतो. जा हे बारकी पोरं पण करू शकतात. एवढं सोपं नाही ते. जिजाची अग्नी परीक्षा आहे, अग्नी परीक्षा. म्हणजे नाही नाही ते काय खुलतच पण आहे. मी विजवाली ओ नाही नाही थांबा. जिजा काय खुळ्यासारखं वागालेस. सरपंच हे काय? वहिनी राणाला तुमचं काय पडलं नाही बास करा. बघूया की. वहिनी ऐका की माझं. राणाजींच्या मनात अजूनही अंजलीच्या प्रेमाची धग आहे का सगळंच थंड झालंय ते. तर वहिनी ए, चायनीज मिशी हो तिकडं. अरे स्वयंवर गेलो बोंबलत. अरे पाणी आणा की. अरे लवकर करून माती आणा, पाणी आणा. करा काय बघा ना काय माती मार. अजिबात जायचं नाही वाचणार. अरे मग स्वयंवर नाही चित्ता होईल. लग्नाच्या आधी सती जाईल नव्हती. सगळ्यांसमोर माझा अपमान केलता. कानपड मारली ती मला. म्हणून भोग दे आपल्या कर्माची फळ. अहो सरपंच बघत का उभं राहिलाय. काळजी करा की. सरपंच ए जिजा बाहेर ये की. एवढी हिंमत आहे तर ये की आत. सरपंच साहेब लय मोठी लढत होईल. पोलीस केस होईल हो. काहीतरी करा हो. बाई बाहेर ये जिजा. अगं बाई बाहेर ये. नाही येणार. चल विजूया शांत्या. हे नको नवने आग बघ केवढी झाल्या. बघ ए जिजा बाहेर तू. येणार नाही. अरे मला चक्कर यायला लागली. अरे बापूसी धरा पाहिजे. बघा बघा सरपंच वाचवा रे. करा काय तर. साहेब बघा की साहेब.
की अरे राणा इची मरता अरे राणा इची मरता राणा राणा माझ्या बहिणीचं जीव वाचवा घेऊ राणा वाचव की राणा सरपंच साहेब राणाचा नाद करायचा नाही बघा वय 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 राणादा गावची इज्जत राखलीच मर्दा होय राणा अहो माझ्या बहिणीचा जीव वाचवला राणादानं बघा ती शुद्धीवर आली का बघा नीट. आले 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 काय प्रकार आहे सगळा. ते जिजाचं स्वयंवर होतं ना मग जे अजून कोणी जिंकलंच नाही. असं कसं बापू. अहो राणा जिंकलाय की. राणानं सगळ्या परीक्षा पास केल्यात. काय राणा. हो नाही 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 कुठे. अरे सगळ्या परीक्षा पास झालास की तू. हा होय साहेब होय. हे स्वयंवर आहे की नाही हे राणानंच जिंकले. आता राणालाच करू दे जिजा संकट लगेच. हे पप्या. राणा देवाची करणी आणि नारळात पाणी. तू किती बी नाही म्हणलास की नाही तरी तुला जिजा संकट लगीन करावं लागणार. राणा जिजा शुभ विवाह लवकरच संपन्न होणार आहे. जिजा
तुझं काय ग? चालतंय की. बघ मुहूर्त कवा काढायचा. एक मिनिट सरपंच. ह्यो काय भावला भावलीचा खेळ चालवलाय का? हा, इथं कुणीही थांबायचं नाही, सगळ्यांनी इथनं निघायचं, समजलं? इथं फक्त जिजा आणि जिजाचं 2 भाऊ आणि राणा थांबल, बाकी सगळ्यांनी निघायचं मुकून. सगळ्यांनी घालवीत ना, नाहीतर एकेकाला अटक करा. चला चला चला, सगळी निघायचं, एकटा पण कुठं इथं थांबाय नाही. चला. अहो पण सगळे तू कुठं? तुला थांबायला सांगितलं? मला सांगितलं निघतो का? निघाल निघाल. हा. ए, काय सांगितलं तुला? जायला सांगितलं की. बसायला सांगितलं. राणा, जिजा आणि जिजाचं 2 भाऊ थांबतील इथं. बस खाली. अहो बस म्हणतोय की नाही? जिजा, काय तमाशा लावलाय? हा, स्वतःच्या जीवाशी खेळ खेळल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक होऊ शकते, तुला समजलं काय? साहेब, मी काही नाही केलं. हे तुमच्या या मालकांमुळे झालंय. काय केलंय? हो साहेब, हो मित्र यांचा जीव वाचवलाय. अहो नाही साहेब, माझ्या जीवाची खरा खेळ तर या मालकांनी खेळलाय. हो, तरी सांगतोय, मला या मालकांनी टाकली. म्हणून असं वागलो मी. मला या जगात दुसरं कोणच नाही. हा एक नवरा आहे माझा, पण येऊच माझ्याशी असं वागल्यानंतर मी काय करणार हो? म्हणून याचं सगळं केलं. नवरा? हो साहेब, माझा राणा. काही संबंध नाही. हो बस बस खाली बस. आता जर तू हिला नाकारलंस तर तुला कायद्याचा दणकाच दाखवतो बघ. अहो साहेब, साहेब गेला खड्ड्यात. आता नीट ऐक, तिजाची जबाबदारी झटकून चालणार नाही. दिवसभर तुला माफ काम असते, पण रातच्याला एक तर तू हिला बंगल्यावर घेऊन जायचं किंवा तू इथं वस्तीला यायचं. कळलं का? अहो साहेब, हे बघ, तुम्हा दोघात वाद आहे माहिती आहे मला. नवरा बायकोत भांडणं होते, भांड्याला भांडण लागतंय. म्हणून काय एकट्या बाईला असं मळ्यात ठेवायचं? हा, अजिबात नाही. तुमच्या दोघात कायद्यानं जोपर्यंत घटस्फोट होत नाही तोवर तू हिच्या संकटच राहायचं. कळलं का? एकदम बरोबर बोललात बघा साहेब. आणि इथनं पुढं आमची करडी नजर तुझ्यावर असणार. एका अबलाबाईवर अन्याय झालेला अजिबात चालणार नाही. कळलं का? हा हा, कळलंय त्यासनी. मुकुंद, चला. टाइमच मालक, साहेबांनी काय सांगितलं ते आलं ना ध्यानात? हं? आता निघा मग, आणि सांच्याला लवकर या का धनी. अरे राणा, ए राणा. वहिनी बाण बराबर घुसला बघा. हा, म्हणावं तसं नाही, पण ठीक आहे, ते पण होईल.